जय भीम, नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचे आपण अभिवाचन करीत आहोत. मी अभिवाचक डॉक्टर औदुंबर मस्के, MS जनरल सर्जरी, MA पाली आणि LLB. आपण 7वा भाग मागच्या वेळेस पाहिला. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की शाक्यांच्या गणसभेमध्ये असा निर्णय झाला होता की रोहिणी नदीच्या पाण्यावरून कोलीय आणि शाक्य यांच्यामधलं भांडण विकोपाला गेलं होतं आणि कोलियांसोबत युद्ध करण्याचा निर्णय झाला होता. या युद्धाला सिद्धार्थ गौतमाने विरोध केला म्हणून त्याला शाक्य गणसभेकडून शिक्षा झाली आणि त्याच्यापुढं 3 पर्याय होते. पहिला पर्याय म्हणजे सैन्यात सामील होऊन युद्ध करणं. दुसरा पर्याय असा होता की त्याला देहांत शासन किंवा त्यांनी देश सोडून जायचं. आणि तिसरा पर्याय हा होता की त्याच्या कुटुंबियांना त्यांची जमीन जप्त करून त्यांना वाळीत टाकण्यात येणार होतं. शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वीच राजवाड्यात पोचला होता. कारण घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्यांचे मातापिता रडत आहेत व ते फार दुःखमग्न झाले आहेत. शुद्धोधन म्हणाला, आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो, पण तू या स्तरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटले नाही. सिद्धार्थाने उत्तर दिले, मला सुद्धा या गोष्टी या स्तराला जाऊन पोचतील असे वाटले नव्हते. शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शाक्यांची मने वळवू शकेन अशी मला आशा होती. पण दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्यांनी आपल्या लोकांच्या भावना अशा काही चेतवल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर काही एक परिणाम झाला नाही. तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडण्यापासून कसे सावरून धरले हे आपल्या लक्षात आले असेलच. सत्य आणि न्याय यांपासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वतःवरच ओढवून घेण्यात यशस्वी झालो. शुद्धोधनाचे या योगाने समाधान झाले नाही. तो म्हणाला, आमचे काय होणार याचा तू विचारच केला नाहीस. पण मी याच कारणामुळे परिव्राजक होण्याचे स्वीकारले. सिद्धार्थाने उत्तर दिले, शाक्यांनी जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा तर आपण विचार करा. पण तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीचा काय उपयोग आहे. शुद्धोधन म्हणाला, सगळ्या कुटुंबानेच हे शाक्यांचे जनपद सोडून देशाबाहेर का जाऊ नये असेही म्हणाला. रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोधनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली, हेच बरोबर आहे. तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस. सिद्धार्थ म्हणाला, आई, तू क्षत्रियाची माता आहेस हे तू आजपर्यंत नाही का सांगत आलीस. हे तसेच नाही काय. मग तू धैर्य धरले पाहिजेस. हा दुःखाचा आवेग तुला शोभत नाही. मी रणांगणावर जाऊन मेलो असतो तर तू काय केले असतेस. तू अशीच रडत बसली असतीस काय. नाही, गौतमी उत्तरली, ते मरण क्षत्रियाला साजेसे झाले असते. पण तू आता अरण्यात जात आहेस, लोकांपासून अगदी दूर, हिंस्त्र पशूच्या सोबत राहण्याकरता जात आहेस. आम्ही इथे शांततेने कसे राहणार. मी तुला सांगते, तू आम्हाला तुझ्यासोबत घेऊन चल. मी तुम्हा सर्वांना कसा काय बरोबर नेऊ. नंद अगदीच लहान मुलगा आहे. माझा पुत्र राहुल नुकताच जन्मला आहे. त्यांना येथे ठेवून तू माझ्यासोबत येऊ शकतेस काय. सिद्धार्थाने गौतमीला विचारले. त्याने गौतमीचे समाधान झाले नाही. तिचे म्हणणे होते की आपण सर्वजण शाक्यांचा देश सोडून कोशलाधिपतीच्या संरक्षणाखाली राहण्याकरिता कोशल देशात जाऊन राहू शकू. पण आई, सर्व शाक्यजण काय म्हणतील. सिद्धार्थाने प्रश्न केला व म्हटले, याला ते देशद्रोह नाही का समजणार. शिवाय माझ्या परिव्रजेचे कारण
कोशराधिपतीला समजेल असे मी वाचेने वा कृतीने काहीही करणार नाही असे मी वचन दिले आहे. मला अरण्यात एकट्यालाच राहावे लागेल ही गोष्ट खरी आहे, पण यात कुठले श्रेयस्कर, अरण्यात राहणे की कोलियांच्या हत्येमध्ये सहभागी होणे? पण ही घाई कशाला? शुद्धोधन मध्येच म्हणाला. शाक्य संघाने काही काळ युद्धाचा दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित युद्ध सुरूच होणार नाही, मग तू परिव्रजा का स्थगित करू नये? कदाचित तुला शाक्यात राहण्याकरिता संघाकडून अनुज्ञा मिळण्याचीही शक्यता आहे. सिद्धार्थाला ही कल्पना अजिबात रुचली नाही. ते म्हणाले, मी परिव्रजा घेण्याचे वचन दिल्यामुळेच तर संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थगित केले आहे. मी परिव्रजा घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेण्यास संघाला उद्युक्त करणे शक्य आहे. हे सर्व मी प्रथम परिव्रजा घेण्यावर अवलंबून आहे. मी वचन दिले आहे आणि ते मी पुरे केलेच पाहिजे. वचनभंगाचे परिणाम आपणाला व शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक ठरतील. आई, आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस. मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे. जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे. गौतमी व शुद्धोधन मौन राहिले. सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेले. तिला पाहून ते स्तब्ध उभे राहिले. काय बोलावे व कसे बोलावे हे त्यांना सुचेनासे झाले. यशोधरेनेच स्तब्धता भंग केली. ती म्हणाली, कपिलवस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले आहे. सिद्धार्थाने विचारले, यशोधरे, मला सांग, परिव्रजा घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते? सिद्धार्थाला वाटले की ती मूर्छित होऊन पडेल, पण तसे काही झाले नाही. आपल्या भावनांवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उत्तरली, मी आपल्या जागी असते तरी आणखी दुसरे काय करू शकले असते? कोलियांविरुद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितपणे भागीदार झाले नसते. आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे. माझी आपणाला अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे. मी सुद्धा आपल्याबरोबर परिव्रजा घेतली असती. मी परिव्रजा घेत नाही याचे एकच कारण, मला राहुलचे संगोपन करायचे आहे. असे झाले नसते तर फार बरे झाले असते, पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे. आपल्या मातापित्यांविषयी व आपल्या पुत्रांविषयी आपण मुळीच काळजी करू नका. माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्यांचे संगोपन करीन. ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात, त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवनमार्ग शोधून काढावा की जो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल. केवळ हीच एक माझी इच्छा आहे. याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला. यशोधरा किती शूर, धैर्यवान, उदात्त मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधी न आलेली प्रचिती त्यांना आली. आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत. आणि अशा पत्नीचा व आपला वियोग परिस्थितीने कसा घडवून आणला याची त्यांना प्रथमच कल्पना आली. त्यांनी राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले. एका पित्याच्या वात्सल्य दृष्टीने त्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि ते निघून गेले. जय भीम. नमो बुद्धाय.